नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं शेतकरी अपडेट या चॅनलवरती स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 14 जुलै 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती व्हिडिओवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच नवनवीन हवामान अपडेट आपल्यापर्यंत दररोज रित्या पोहोचत राहील। आता रडारवरती बघू शकता मित्रांनो, बऱ्याचशा भागामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज महाराष्ट्राच्या बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। तर कोणती जिल्हे कोणती तालुके आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। आता सुरुवात करूया मित्रांनो आपण मुंबई लगतच्या प्रदेशाकडून, पश्चिम किनारपट्टी लगतच्या भागामधून। पश्चिम किनारपट्टी लगतच्या प्रदेशामध्ये आपण बघू शकत असाल रडारवरती या ठिकाणी वसई विरार आहे, ठाणे आहे, मुंबई आहे, त्यानंतर मुंबई उपनगर आहे, उल्हासनगर, पनवेल, त्यानंतर अलिबाग, नागोठाणे, मुरुड, महाड, दापोली, चिपळूण, त्यानंतर इकडं राजापूर, कंकावली, सावंतवाडी, रत्नागिरी या प्रदेशामध्ये आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण बघू शकत असाल मित्रांनो, या ठिकाणी रडारवरती की कोल्हापूर आहे, त्यानंतर सांगली आहे, विटा आहे, कराड, वडूज, सातारा, त्यानंतर निप्पाणी, अट्टाणी या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर 14 जुलै आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं पुणे आहे, चिपळूण आहे, त्यानंतर भोर आहे, चाकण आहे, लोणावळा आहे, महाबळेश्वर आहे, माथेरान आहे, जुन्नर आहे, घोटी आहे, अकोले आहे, नाशिक आहे, जव्हार आहे, पेठ आहे, त्र्यंबकेश्वर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं नंदुरबार आहे, साक्री आहे, अव्वा आहे, मालेगाव आहे, मनमाड आहे या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं आपण ओळ्या मित्रांनो, श्रीरामपूर आहे, अहिल्यानगर आहे, त्यानंतर इकडं दौंड आहे, बारामती आहे, त्यानंतर जामखेड आहे, पैठण आहे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, त्यानंतर कैज, माजलगाव, बार्शी, धाराशिव, नळदुर्ग, पंढरपूर, सोलापूर हा जो प्रदेश आहे मित्रांनो, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातला जो प्रदेश आहे या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही, तरी पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे लातूर आहे, औसा आहे, बसव कल्याण आहे, उदगीर आहे, अहमदपूर आहे, परळी वैजनाथ आहे, त्यानंतर माजलगाव, परतूर, जिंतूर, परभणी, मंठा, पूर्णा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडे वळूया मित्रांनो आपण, चाळीसगाव आहे, त्यानंतर धुळे आहे, शिवपूर आहे, चोपडा आहे, जळगाव आहे, त्यानंतर इकडं बरानपूर, रावेर, मुक्ताईनगर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला खानदेशच्या प्रदेशामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं वळूया मित्रांनो आपण परभणी, नंतर इकडं नांदेड जिल्ह्यामध्ये नांदेड आहे, भोकर आहे, त्यानंतर पूर्णा आहे, बसमत आहे, अर्धापूर आहे, औंढा नागनाथ, कंधार, मुखेड, नायगाव, देगलूर, धर्माबाद, भैसा, हिमायतनगर या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही, तरी पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ पावसाची सरी आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतात। त्यानंतर इकडे शेनगाव आहे, जिंतूर आहे, लोणार आहे, मेकर आहे, जानेफळ आहे, चिखली आहे, बुलढाणा आहे, मोताळा आहे, खामगाव आहे, नांदूर आहे, मलकापूर, जळगाव, जामोद, बरानपूर, त्यानंतर इकडं बाळापूर, तेलारा, अकोला, दर्यापूर, मूर्तिजापूर या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडे कारंजा, लाड आहे, मंगरुळपीर आहे, वाशिम आहे, त्यानंतर डिग्रस, दारव्हा, नेर, आर्णी, पुसद, यवतमाळ, घाटंजी, पांढरकवडा, उमरखेड या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला मध्यम ते किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे। त्यानंतर इकडं मोर्शी आहे, मोजरी आहे, आष्टी, वरुड, कारंजा, आर्वी, अमरावती, चांदूर बाजार, चांदूर रेल्वे, अंजनगाव, सुरजी, अचलपूर, परतवाडा, चिखलदरा या प्रदेशामध्ये सुद्धा आपल्याला वादळी वाऱ्याचा किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडं वर्धा आहे, हिंगणघाट आहे, लखमापूर, कोल्हापूर हा संपूर्ण प्रदेश आपल्याला कोरडा असणार आहे, तरी पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळू शकतो। त्यानंतर इकडं नागपूर आहे, काटोल आहे, त्यानंतर नरखेड आहे, पांडुर्णा आहे, त्यानंतर इकडं रामटेक आहे, मौंडा आहे, भंडारा आहे, तुमसर आहे, तिरोरा आहे, त्यानंतर वाराशिवनी, गोंदिया, आमगाव, इंडी, घोटी, देवरी, डोंगरगड, त्यानंतर कोरची आहे, त्यानंतर आरमोरी, चमरोशी, गडचिरोली, ब्रह्मपुरी या प्रदेशामध्ये सुद्धा
आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे. या पूर्व विदर्भामध्ये आपल्याला बराचसा पाऊस या आज रोजी दुपारनंतर बघायला मिळणार आहे. त्यानंतर इकडे चिमूर आहे, चंद्रपूर आहे, भद्रावती आहे, शेगाव आहे. या प्रदेशामध्ये आपल्याला फारसा पाऊस दिसणार नाही, तरी पण या भागामध्ये आपल्याला किरकोळ स्वरूपाचा पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे. तर ही 14 जुलै 2026 रोजीचा दुपारनंतरचा हवामानाचा अंदाज. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.